काल यूट्यूबने माझा व्हिडिओ रिमूव्ह केला. का केला आता ते मी नंतर सांगते. त्याच्या आधी मी माझं डेली रुटीन शेअर करते. आज आहे डे 2 डेली मॉर्निंग रुटीन. आज मी नाश्त्यासाठी बनवत होते उपीट आणि साईडला मी माझ्यासाठी जिरा आणि ओव्याचं पाणी करायला ठेवलेलं आहे. हे जे पाणी आहे ना ते खूप उपयुक्त आहे पोटासाठी आणि पचनक्रियेसाठी. मला जो ॲसिडिटीचा त्रास होत होता, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं, त्याच्यासाठी मी हे पाणी डेली पिते. आणि हे पाणी मी डिलिव्हरीनंतरसुद्धा 2 महिने कंटिन्यू पिले होते आणि त्याचा मला खूप छान रिझल्ट भेटला होता. त्यामुळे मी आतासुद्धा ते कंटिन्यू करते. आणि इकडे आमची गीर गाईचं दूध येतं आम्हाला, त्याची एवढी साय निघते. आठवड्याभरात तर आम्ही एकदा तूप करतोच. आणि याचासुद्धा मी नक्की एकदा व्हिडिओ शेअर करेल. आणि इकडे नाश्त्यासाठी उपीट रेडी होतं. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. यूट्यूबने असं रिझन दिलं होतं की चाइल्ड सेफ्टीसाठी व्हिडिओ रिमूव्ह केलेला आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी क्लिप होती ज्याच्यामध्ये वेद वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत होता. आता मी तिथेच होते, त्यामुळे मी त्याला ते टाकू देत होते आणि त्याचा हात वॉशिंग मशीनच्या आतमध्ये जात नाही आहे. त्यामुळे काहीच रिस्क नव्हती, काहीच हार्मफुल नव्हतं. पण त्यांना असं वाटलं असेल की काहीतरी हार्मफुल आहे, त्याच्यामुळे त्यांनी चाइल्ड सेफ्टी म्हणून रिझन दिलं मला. इट्स ओके. पण माझा पूर्ण एक अख्खा दिवस गेला होता व्हिडिओ एडिट करायला. आणि 7 मिनटाची ती क्लिप होती, पण त्याच्यामध्ये 57 क्लिप्स होत्या. तर तुम्ही विचार करूच शकता मला किती वाईट वाटलं असेल. पण मी पुन्हा तो व्हिडिओ एडिट केले आणि परत रिपोस्ट केले. नक्की जाऊन एकदा चेक करा. आणि हा जो खवा आहे मखाण्याचा, ह्याचीसुद्धा रेसिपी मी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या बेबीसाठी बनवायची असेल तर नक्की एकदा ट्राय करा. खूपच हेल्दी रेसिपी आहे आणि वेदला तर खूप आवडते, त्यामुळे मी हे सारखेच करत असते. आणि इकडे मी मेथी दाणे भाजून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. एकदम बारीक पावडर केली आणि त्याच्यामध्ये तूप घातलं आहे. तूप आता इथे पूर्ण मेथीदाणे भिजलेले एवढं तूप घालायचं आहे. आणि हे मी 2 दिवस असंच ठेवणार आहे. आता ज्यांनी गेस केलेला असेल मी याचं काय करणार आहे, त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि बाकीच्यांना तर कळेलच मी जेव्हा व्हिडिओ शेअर करेल तेव्हा. इकडे मी किचन ओटा क्लीन केलं. आणि आज मी बनवलं होतं भेंडीची भाजी आणि मूग डाळीचं वरण, जे की वेदला प्रचंड आवडते भेंडीची भाजी. त्याच्यासाठी स्पेशली आमच्या घरात भेंडीची भाजी बनते आणि एवढ्या आवडीने खातो ना तो भेंडीची भाजी, विचारूच नका. इकडे सगळं माझं आवरून झालं. भांडे वगैरे परत एकदा पडले होते ते घासून घेतले आणि वेदला भेंडी खायला दिली. आणि त्याला चारायची काहीच गरज पडत नाही, तो स्वतःच्या हाताने खातो भेंडी. त्याला एकदा भेंडी दिली ना त्याचा तो बसून खातो आणि संपली की परत प्लेट घेऊन येतो, मम्मा भेंडी. तर हे असं चालू असतं जोपर्यंत त्याचं पोट भरत नाही तोपर्यंत. आणि इथे तो त्याच्या पप्पासोबत बसून भेंडी खातो आहे. खूप एन्जॉय करतो हा. त्याचं झाल्यानंतर मी त्याला वरण भात चारायला घेतलं, पण त्याने ते खाल्लं नाही, त्याचं पोट भरलं होतं. आणि इकडे मला चारतोय तो.